रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तूळ राशीवाल्यांसाठी मार्च महिना तुम्ही कधीही कल्पनाही केलेली नव्हती अशाच गोष्टी नेमकं तुमच्या आयुष्यात या महिन्यात घडणार आहेत. मार्च महिना सुरू होतो ना होतो तोपर्यंतच पहिल्या आठवड्यामध्येच तुमच्यासमोर अशा काही गोष्टी, अशा काही घटना घडणार आहेत. असा काही एखादा निर्णय तुमच्यासमोर येणार आहे की त्यामुळे तुम्हाला असा एक प्रश्न पडेल किंवा तुम्ही म्हणाल, स्वतःला प्रश्न विचाराल की हे माझ्या आयुष्यामध्ये आत्ता इतक्या अचानक, ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती, ज्याचा तुम्ही विचारही केलेला नव्हता, आणि तीच गोष्ट तुमच्या आयुष्याचं टर्निंग पॉईंट ठरणार आहे या महिन्यामध्ये. तुळ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र, आणि शुक्रामुळे या महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये काही शुभकार्य होतील. आर्थिक निर्णय आणि नातेसंबंधांमध्ये मोठी हालचाल होणार आहे. परंतु प्रश्न हा एकच आहे, तुम्ही तयार आहात का या बदलासाठी? तर मार्च महिन्यात नेमकं असं काय घडणार आहे त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत माझ्यासोबत राहावं लागणार आहे. कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक गोष्ट की जी तुमचे पुढील 6 महिने बदलवू शकते. ती नेमकी गोष्ट कोणती आहे ते शेवटीच तुम्हाला कळणार आहे. आता आपण पाहूयात की आर्थिकदृष्ट्या हा महिना तुम्हाला नेमकं कसा असणार आहे ते. या महिन्यामध्ये पैसा तुमच्या हातात येणार आहे, परंतु त्याचबरोबर एक जबाबदारीही तुमच्याकडे येणार आहे किंवा जबाबदारीही वाढणार आहे. 1 ते 5 मार्च दरम्यान अचानक खर्च येतील. घरामध्ये असू दे किंवा घरामध्ये सजावट करणार असाल किंवा अचानक लग्न कार्य समारंभ होतील, त्यासाठी काही खर्च अनपेक्षितरित्या येणार आहेत. थोडासा तुम्हाला तणाव येईल, परंतु हळूहळू पुढे जसा महिना जाईल तसं तुम्हाला मग आर्थिक मिळकती, आर्थिक सोर्सेस पण यायला सुरुवात होईल. तुम्ही पूर्वी कुठे पैसे गुंतवलेले होते त्यामधून तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. सोबतच अचानक धनलाभाचा योग पण आहे. एखादं थांबलेलं तुमचं बिल आहे, बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत आहात, मग ते बिल पण अचानक क्लिअर होईल. मग त्यामधून तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे. 20 मार्च नंतर विशेष करून तुम्ही एक आर्थिक मोठा निर्णय घेणार आहात. जसं की एखादी गुंतवणूकमध्ये तुम्ही पैसे गुंतवणार आहात किंवा सोनं खरेदी कराल किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करणार आहात. आणि याच आर्थिक निर्णयामुळे पुढील 1 वर्षासाठी आर्थिक काही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडतील घटना त्या घडणार आहेत, किंवा याच एका निर्णयामुळे तुमच्या पुढील 1 वर्षातील आर्थिक दिशा बदलण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कोणताही निर्णय असू दे, मग तो आर्थिक पण असू दे, तुम्हाला भावनेने तो निर्णय घ्यायचा नाही आहे. प्रत्येक गोष्ट ही संतुलनेने तुम्हाला करायची आहे. निर्णय पण असू दे, तुम्हाला संतुलन ठेवूनच एखादा निर्णय घ्यायचा आहे. कारण तुम्ही तूळ आहात, तूळ राशीचे आहात, आणि संतुलन हाच तुमचा गुणधर्म आहे आणि हीच खरी तुमची ताकद आहे. या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या जीवनामध्ये एक सगळ्यात मोठी घटना घडणार आहे, आणि हेच या महिन्यातील सगळ्यात मोठं हायलाईट असणार आहे, आणि ते म्हणजे शुभकार्य. तुमच्या घरामध्ये एखादं शुभकार्य घडणार आहे. तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचा साखरपुडा असेल किंवा तुमचा स्वतःचा असू शकतो, किंवा एखादा वाढदिवस असणार आहे, वाढदिवसाचा समारंभ असणार आहे, तुम्ही स्वतः प्लॅन कराल. एखादा गृहप्रवेश होण्याची शक्यता आहे, प्रॉपर्टी खरेदी कराल त्याचं, किंवा सत्यनारायणाची पूजा असेल, किंवा एखादं आध्यात्मिक कार्य असेल, धार्मिक पूजा. मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये नक्कीच घडतील. असं काही घडलं तर मला सांगायला नक्कीच विसरू नका. 15 ते 25 मार्च दरम्यान घरामध्ये सगळीकडे आनंदाचेच वातावरण असणार आहे. सगळीकडे आनंद असणार आहे. तुमच्या घरात नातेवाईकांची ये-जा सुरू असणार आहे, आणि त्यामुळे घर खूप फुललेलं असणार आहे, बहरलेलं असणार आहे, आणि सगळीकडे एक पॉझिटिव्ह, सकारात्मक असं एक वाइब्स असणार आहेत. घरामध्ये सगळीकडे हसू, गप्पा आणि उत्साह परिपूर्णतेने भरलेला असणार आहे. तुम्ही नेहमी सगळ्यांसाठी उभे राहता, पण यावेळी सगळेजण तुमच्यासाठी उभे राहणार आहेत. तूळ जी रास आहे ती एकमेव अशी रास आहे की ती तराजूचं प्रतीक आहे. संतुलन, न्याय आणि समजूतदारपणा हे तुमचे गुण. मार्चमध्ये तुम्हाला 2 गोष्टीमध्ये निवड करावी लागणार आहे. एक म्हणजे मन आणि दुसरं म्हणजे मेंदू. भावना की व्यवहार. आणि जो निर्णय तुम्ही संतुलनातून घेणार आहात तोच निर्णय तुम्हाला पुढे नेणार आहे. 10 आणि 19 मार्चला थोडासा तणाव राहील, तर खबरदारी घ्या.
नातेसंबंधांमध्ये अचानक गैरसमज निर्माण होतील, परंतु या सगळ्यांमध्ये जर तुम्ही शांत राहिलात तर बाजू किंवा परिस्थिती तुमच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी थोडासा काळजीचा हा महिना आहे, कारण एखाद्या गोष्टीवरून, वादावरून किंवा तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली म्हणून तुम्ही तुमच्या वरिष्ठांसोबत मतभेद होतील किंवा वाद करण्याची शक्यता आहे. मग त्यामुळे तुमची जी इमेज आहे ती खराब होऊ शकते आणि काही गोष्टी ते तुम्हाला बोलतील की ज्याच्यामुळे तुमच्या मनावर ताण येऊ शकतो किंवा तुम्हाला मनाला त्या गोष्टी लागू शकतात. तणावाने भरलेली सुरुवात असणार आहे. वरिष्ठांकडून जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे, परंतु त्याच गोष्टीमुळे तुमच्यामध्ये वाद होऊ शकतात. तर तुम्हाला या महिन्यामध्ये वेळेला खूप महत्त्व द्यायचं आहे, कारण वेळेमध्ये काही गोष्टी तुम्हाला कंप्लीट करून द्याव्या लागतील, परंतु कुठेतरी तुम्ही कमी पडू शकतात. मग हीच गोष्ट तुमचं जे अस्तित्व आहे ती खराब किंवा त्या अस्तित्वाला तडा जाऊ शकते. अशा काही गोष्टी घडतील. सुरुवात थोडीशी खराब आहे, परंतु जो मध्य आहे, मध्यानंतरनी हळूहळू जसं शेवटकडे जाईल महिना 22 मार्च नंतर मग तुमचं जे काही अचीव करायचं होतं ते तुम्ही करण्यामध्ये सफल असणार आहात. तुमचं मग वरिष्ठांकडून कौतुक पण होईल. मी अजून पण सांगते की शांत राहा. वाद जर तुम्ही टाळलात तरच तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील, नाहीतर नुकसान हे तुमचेच होणार आहे. व्यावसायिक वर्गाला मात्र मार्चमध्ये खूपच मोठे व्यावहारिक हालचाली होणार आहेत तुमच्या व्यवसायामध्ये. म्हणजे जसं की तुमचे जे काही ऑपोजिट स्पर्धक आहेत ते तुम्हाला टक्कर देण्यासाठी अजून काहीतरी नवीन योजना राबवतील आणि मग त्याच्यामुळे कुठंतरी आर्थिक लाभ तुमचा कमी पडेल किंवा जे प्रॉफिट आहे ते कमी होऊ शकतं. त्यांचा परिणाम तुमच्या व्यवसायावर होऊ शकतो. मग त्याच्यासाठी अगोदर आत्तापासूनच तयारी करा. ते जे काही करत आहेत त्याच्या अगोदरच तुम्ही काहीतरी पाऊल उचलायला हवं आहे, तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकणार आहात. 9 ते 14 मार्च या दरम्यान तुम्हाला नवीन ग्राहक मिळतील, परंतु ते थांबवणं तुमच्या हातात आहे. कधी कधी तुमच्या अचानक बोलण्यामुळे किंवा तुमच्या न बोलण्यामुळे ते दूर जाऊ शकतात किंवा तुमच्यापासून तुटू शकतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. 23 ते 28 मार्चमध्ये मोठे व्यवहार तुम्ही करणार आहात, मोठे करार तुम्ही करणार आहात. परंतु भागीदारीमध्ये जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर थोडंसं सांभाळून करा, कारण तुमचा पार्टनर तुम्हाला फसवण्याची शक्यता आहे. कागदपत्र व्यवस्थित नीट तपासून घ्या. जर एखाद्या गोष्टीवर साईन जर करायचं असेल तर ती 2दा-3दा कायदेशीर बाबी तपासून घ्या तुमचे जे कोणी सल्लागार असतील त्यांच्याकडून. जे कोणी सिंगल आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी, म्हणजे अचानक तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी एंट्री करू शकतो आणि तोच व्यक्ती तुमच्या आयुष्याचा जोडीदार पण बनू शकतो. असं काही घडलं तर मला सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे. विवाह इच्छुक जे आहेत त्यांच्यासाठी 20 ते 30 मार्च दरम्यानचा जो काळ आहे याच्यामध्ये तुम्हाला विवाहासाठी प्रस्ताव येतील. मग ते तुम्ही पुढे कसं जाणार आहे ते तुमच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही रिस्पॉन्स मिळू शकतात. मग तुमच्यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून आहेत. रिलेशनशिपमध्ये जे कोणी आहेत त्यांच्यासाठी हा महिना खूपच रोमॅन्टिकने भरलेला असणार आहे, परंतु इथे थोडंसं तुम्हाला अहंकार टाळायचा आहे, इगो टाळायचा आहे आणि शांत राहणं टाळायचं आहे. मनातील गोष्ट बोलून दाखवा, नाहीतर तुमच्या पार्टनरला कधी कळणारच नाही. मग याच्याने गैरसमज निर्माण होतील आणि मग तुमच्या नात्यामध्ये काही गैरसमजामुळे नातं तुटूही शकतं. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. 11 ते 15 मार्च दरम्यान छोटासा प्रवास होऊ शकतो. 20 ते 25 मार्च दरम्यान लांबचे प्रवास तुम्ही करू शकता. एखादा तीर्थयात्रा असेल किंवा परदेश गमन असेल. महिला वर्गासाठी मात्र हा महिना खूपच विशेष आहे, कारण घरामध्ये तुमचं या महिन्यामध्ये खूप कौतुक होणार आहे. तुम्ही एखादा छोटासा बिझनेस सुरू करू शकता किंवा स्वतःची ओळख तुम्हाला निर्माण करायची आहे, तर त्याच्यासाठी एक पाऊल पुढे तुम्ही जाऊ शकता. सौंदर्य, फॅशन आणि क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये जे कोणी काम करत आहेत किंवा जे कोणी काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी खूपच अनुकूल असा हा काळ आहे. तुम्ही तुमचं टॅलेंट इतरांना दाखवू शकता आणि त्याच्यामध्ये नक्कीच यशस्वी पण होऊ शकता. तुमची जी प्रसिद्धी आहे ते वाढेल. सोबतच तुम्हाला जे काही एक तुमची इमेज क्रिएट करायची होती त्याच्यासाठी या महिन्यामध्ये नक्कीच एक प्रोत्साहन मिळणार आहे, संधी मिळणार आहे. तर त्या संधीचं सोनं कसं करायचं हे फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. घरामध्ये एखादं कार्य होईल त्याची जबाबदारी तुमच्यावर पडणार आहे, परंतु अजून एक गोष्ट, तुम्ही स्वतःसाठी एखादी गोष्ट विकत घेणार आहात या महिन्यामध्ये. मग ती दागिना असू दे किंवा स्वतःसाठी एखादी शॉपिंग किंवा घरात एखादी वस्तू जी तुम्हाला उपयोगी पडणार आहे, असं काहीतरी तुम्ही करणार आहात नक्कीच. आणि त्यामुळे तुम्हाला किंवा तुमचे घरचे पण तुमच्यावर खूप खुश होतील आणि तुम्हाला पण खूप छान वाटणार आहे.
आरोग्यासंबंधी काळजी घ्यायची आहे. साखर असेल, त्वचेचे त्रास असतील किंवा हार्मोनल काही इश्यूज असतील ते तुम्हाला त्रास देतील तर त्याची काळजी घ्या. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना खूपच आनंदाने भरलेला आहे, कारण तुम्हाला एखादी आनंदाची वार्ता मिळणार आहे या महिन्यामध्ये. ती वार्ता नेमकी काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. सोबतच तुम्ही बऱ्याच दिवसांपासून जे काही काम सुरू करण्याचा विचारत होता तर नक्कीच तुम्हाला संधी मिळणार आहे. ते काम तुम्ही सुरू करणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला मनाला शांती पण मिळणार आहे आणि स्वतःचं एक वेगळंच अस्तित्व तुम्ही क्रिएट करू शकतात. तुमच्या एका निर्णयामुळे तुमच्या आसपासच्या सर्वांना खूपच आनंद मिळणार आहे. 25 मार्च नंतर धार्मिक प्रवासाची शक्यता पण आहे. विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा महिना अभ्यासासाठी ठीक आहे, परंतु मन भटकण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. 12 ते 18 मार्चचा जो हा काळ आहे तो एकाग्रतेसाठी अगदी उत्तम आहे. आर्ट्स, लॉ आणि डिझाईन क्षेत्रामध्ये जे कोणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती तुम्ही करणार आहात, भरभरून यश तुम्हाला मिळणार आहे. 10, 19 आणि 21 या तारखा आहेत, तिथे थोडंसं सांभाळून घ्या, कारण या तुमच्यासाठी प्रतिकूल दिवस आहेत, प्रतिकूल तारखा आहेत. मग या दिवशी कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. 3, 8, 15 आणि 25 या ज्या तारखा आहेत ते तुमच्यासाठी शुभ आहेत. कोणतंही महत्त्वाचं काम असेल, एखादं शुभारंभ करायचा असेल, प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, कोणतंही शुभ कार्य असेल त्या दिवशी तुम्ही करा, म्हणजे 100% चांगले परिणाम मिळतील. तुमच्यासाठी शुभ रंग आहे गुलाबी आणि पांढरा. शुभ अंक आहे 6 आणि 9 आणि शुभ दिशा आहे पश्चिम आणि ईशान्य. तर मार्च महिना तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे. तुम्ही नेहमी संतुलन ठेवत असता, पण आता स्वतःसाठी तुम्ही निर्णय घ्यायला तयार आहात का? हा महिना आनंद, शुभवार्ता, पैसा, शुभ कार्य आणि नातेसंबंधांचा आहे. तुमच्या एका योग्य निर्णयामुळे पुढील एका वर्षाचं सगळं जीवन किंवा दिशा बदलू शकते. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि जी गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात ती तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायची आहे, कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.